आय विल बी अ कॉमेडियन. मग काय कोविड आलं, आमचा धंदा सुरू झाला. आपण अनुभवले धंदेनी अनुभवली आज त्याच धंद्यावर चाललंय सगळं. गोड लागते भाकरी तुमच्या समोर पण तेच भाजी आणि करतोय. भातावरती आमटी. क्लब मधल्या शो नंतर फ्लॅट वरती पार्टी. शहरातली पोरं पण ती बीट वरती रांटी मी फाडली. कचऱ्यागत रॅपर या देशात पण आपण नक्कीच झाडली. उभ्या उभ्या पाडली मार्केट काउन घालणार मी शतपावली. शर्यत नाही धावली शायनिंग नाही मारत आपली पोरं उरते सावली. मी गाणीली तो आवडीन ही नवीन पोरं प्रसिद्धीला हावरी. हीच काला माझी माऊली मी सावरी. जे पण घेन छातीवर जोवर या शरीराची साथ नंतर विस्कटणार मातीतच. तुम्ही सीन मिरवा खांद्यावर मी नाचवणार. आणि रात्री 1 वाजेपर्यंत पिक्चर बघायला लागले. करायलाच काय नव्हतं ना आपल्याकडं. तर खूप डार्क स्टोरी आहे माझ्या लाईफची, झोपण्याची आणि माझ्या लाईफची. ओके, एक दिवशी मला अजूनही तारीख आठवते, मी डिस्क्लोज नाही करत. मी सोफ्यावर झोपायचो, टीव्ही, आणि दॅट टाइम न्यूज वर आपलं असं चहा कॉफी बिस्किट, त्याशिवाय प्रेशरच यायचं नाही. लॉकडाऊन मध्ये आपल्याला दुसरं काहीच नव्हतं, न्यूज होतं. मी झोपेतनं उठलो आणि न्यूज लावली, कळलं इरफान खान सर एक्सपायर झाले. बरोबर, खूप वाईट झालं. उगाच उशिरा उठलो मी, नाही का. सो मी ते माझ्यावरती ब्लेम घ्यायला लागलो, यार मी उशिरा उठलो, इरफान खान सर एक्सपायर झाले. कसं बसं त्या रात्री मी लवकर झोपायचं मॅनेज करून सुद्धा मी लवकर नाही झोपलो. दुसऱ्या दिवशी उठलो, न्यूज चालू केली, ऋषी कपूर एक्सपायर झाले. तिसऱ्या दिवशी मात्र मी लवकर उठलो. म्हणजे अक्षय कुमारला पण लाज वाटली असते की इतका लवकर उठलो मी. नाहीतर कळलं हे झालंय माझ्यावर. पहिल्या दिवशी उठलो ऋषी कपूर सर, दुसऱ्या दिवशी उठलो वाईस वरचा इरफान खान, तिसऱ्या दिवशी पहिलं वाटलं अमिताभ बच्चन. काय सांगता येत नाही. आय टूक इट पर्सनली. आता रिलेशनशिप मध्ये पण भांडणं झाली, आय एम सॉरी. मित्राबरोबर भांडणं झाली, आय एम सॉरी, टेक इट पर्सनली. मग एके दिवशी असंच झालं, मी पुन्हा लेट उठलो. उठल्या किचन मध्ये गेलो आणि मग पप्पांशी डिस्कस करत होतो की काय आता 12वी झाली, पुढं काय मी मास मीडिया करणार, मला ऍक्टर व्हायचं, ऍक्टर. तर मग घरचे म्हणले हे त्या क्षेत्रात काय एवढं खास नाही. म्हणलं मदर, एक व्यक्तीकडनं बघ, एक व्यक्ती तो आउटसायडर असून त्यानं त्या इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं. आउटसायडर असून त्यानं खूप मोठं नाव कमावलं. तो इतका भारी डान्स करतो, इतकी भारी ऍक्टिंग करतो, मला त्यासारखंच व्हायचंय. यू लर्न समथिंग फ्रॉम इट. तो कसा पवित्र रिश्त्यापासून त्याच्या रिश्त्यामध्ये एक्सपायर झाला हे मी त्यांना सांगितलं. मी बाहेर आलो, न्यूज चालू केली, सुशांत सिंग राजपूत डेड. मी घरच्यांना सांगितलं की मम्मी टेक इन्स्पिरेशन फ्रॉम सुशांत सिंग राजपूत, तो माझं इन्स्पिरेशन आहे. बाहेरून न्यूज लावते, तो गेला. घरचे माझ्याकडे बघते, अजून जर BMM, अजून पण आउटसाइडर. म्हणून त्या दिवसापासून मी उशिरा उठणं बंद केले. आय वेकअप व्हेरी अर्ली. तर आता कसं बसं माझं चालू आहे, वन साइड सॉरी लॉंग डिस्टन्स कसं बसं मॅनेज करतोय. आता मेन मुद्द्यावरती येतो. आपण सगळे इथं कुठल्या टॉपिक साठी जमलेलो आहोत, 12वी काटावर पास. तुम्ही सगळे कधी ना कधी तरी 12वीत असाल. तुम्ही, आम्ही, म्हणजे मी तरी होतो, तुमचं माहित नाही. डिप्लोमा वाल्यांना मी कन्सिडर करत नाही. डिप्लोमा वाल्यांना मी कन्सिडर करत नाही कारण की त्यांची 12वी नसतीच. म्हणजे मी पण विचार केला माझ्या 10वी नंतर ना चांगले मार्क्स पडलेले सायन्स मधनं. मी पण असा विचार केला की लेट्स गो फॉर डिप्लोमा. तेवढं मला कळलं की माझा भाऊ YD झालाय, म्हणून मी डिप्लोमाला जायचं कॅन्सल केलं. कळतंय का? हे आपली जी फ्युजन एंटरटेनमेंट वाली गँग आहे ना, ही सगळी YD जाते म्हणून. सॉरी काय कुठे आयला गायबच झाली लोक, सॉरी आहेत ना. तर 12वी काटावर पास. आपल्या सगळ्यांना माहितीये 12वीचं वर्ष खूप इम्पॉर्टंट असतं आपल्यासाठी. आपलं आयुष्य घडवणार असतं, घरच्यांच्या खूप अपेक्षा असतात आपल्याकडून. मी पण होतो एका काळी 12वीला. माझी अर्धी 12वी पोरीच्या मागे गेली आणि उरलेली अर्धी 12वी पोरीचा मॅटर सॉल्व्ह करण्यात गेली. अभ्यास तो मी कधी केलाच नाही आयुष्य. म्हणजे प्रिपरेशन सुद्धा मी आता इथे या शोची ऑन द स्पॉट करत होतो इथं बसल्या बसल्या. म्हणजे तुम्ही विचार करू शकता 12वीचा अभ्यास पण मी केला असेल का? नाही. 12वीच्या वेळेस घरात एक खूप स्पेशल वातावरण असतं आपल्या, नाही का. म्हणजे घरच्यांची खूप अपेक्षा असते, पोरग म्हणलं ना अभ्यास करणार आहे, पोरग खूप मोठं नाव करणार आहे, पोरग आमच्या वंशाचा दिवा असं पुढे नेणार आहे. ओ सॉरी, खूपच पुढे गेलो यार मी, सॉरी खूपच. हा, तर मी ठरलो असा की मी 12वीत काहीच अभ्यास केला नाही. म्हणजे 12वीत त्यावेळेस कसं असतं युजली घरात वातावरण की बाबा टीव्ही बंद करणं, बरोबर, इंटरनेट बंद करणं. मी पप्पांना म्हणलं पप्पा माझी 12वी आहे, लेट्स कट ऑफ द टेलिव्हिजन, लेट्स कट ऑफ द डिश टीव्ही. फादर म्हणले तू चालू टीव्हीत पण अभ्यास करू शकतो, ठीक आहे.
तुला टीव्ही बंद करायची गरज नाही. मी म्हणलं पप्पा रिमोट तरी घेऊन जा तुम्ही तुमच्यासोबत. पप्पा म्हणले मला तुझ्यावरती इतका विश्वास आहे ना बाळा, की तो टीव्हीच्या खालची बटणं दाबून दाबून चॅनल चेंज करून नाही बघशील. तर 12वी सुरू झाली. आता मी मेन मुद्द्यावरती जातो. मी पडलो सीबीएसईचा, ठीक आहे, ते पण पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सातारा, ठीक आहे. तर तुम्ही अर्धे जण स्टेट बोर्डचे असाल, अर्धे जण सीबीएसईचे असाल. मी सीबीएसईचा. म्हणजे जेवढा आमच्या पेपरमध्ये सुट्ट्या असतात ना, सुट्ट्या, त्या सुट्ट्यांमध्ये स्टेट बोर्डवाले पेपर देऊन मोकळे होऊन मामाच्या गावाला जात असतात. आता हे झालं मी नॉर्मल 11वी 12वी केली सायन्स मधनं. एक प्रजाती माझी अशी होती जे डिस्टन्स लर्निंग घेऊन हे करत होते. ब्रो आम्ही IIT JEEचा अभ्यास करतोय, डिस्टन्स लर्निंग एक्सटर्नल घेतलंय ब्रो, एक्सटर्नल. आता मी भेटतो, हाव ब्रो हाऊ इज केबीटी गोईंग. हे आहे परिस्थिती आहे ब्रो, एक्सटर्नल. ब्रो आम्ही फाउंडेशन लावलाय, फाउंडेशन. आम्ही 12वीचा अभ्यास आणि IIT JEEचा नीटचा अभ्यास एकत्र करतोय. म्हणजे जर त्यांना कोणी विचारलं की व्हॉट यू विल डू आफ्टर 12th, तुमची स्वप्न काय, ते कसे म्हणणार, हे एम्स, IIT, NIIT, अजून MIT, जास्तीत जास्त. आम्हाला विचारलं ब्रो प्लॅन काय, भाई 12वी पास झालं तरी खूप आहे माझ्यासाठी. काहीच अभ्यास केला नव्हता, लिटरली काहीच अभ्यास केला नव्हता. आणि मग मेन एक्झामचे डेज आले, एक्झाम सुरू झाल्या. तर 12वीचे एक वेगळं वातावरण असतं. रात्रभर अभ्यास करतो. मम्मी आपल्यासाठी चहा, सॉरी शुभम दादा, मम्मी आपल्यासाठी कॉफी बनवते. प्रमोशन करायचंय ना, शो लावला इथं. तर मम्मी आपल्यासाठी असं लेट नाईट कॉफी बनवते. वेगळं प्रेम असतं घरच्यांचं आपल्यावरती. आणि आपल्याला एक वेगळं दर्पण असतं की पेपरला जाऊन काय करायचं. तर इफ यू गाईज नो, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सातारा ही अशी शाळा आहे जे जे वेगळंच हे असते वर्किंग. म्हणजे तुमचं सेंटर कुठं असणार बाबा, 1 किलोमीटर लांब, आनंद इंग्लिश मीडियम स्कूल, सैनिक स्कूल. आमचं सेंटर माहिती कुठलं आहे, नवोदय विद्यालय. आम्हाला डेली ट्रॅव्हल करत जायला लागायचं 15 ते 20 किलोमीटर फक्त पेपर द्यायला. त्यातनं आम्ही म्हणजे कधी कधी वाटतं आम्हीच गरीब आहे त्या शाळेत ऍडमिशन घेतलं. ती शाळा आम्हाला ना बस प्रोव्हाइड करायची ना काय प्रोव्हाइड करायची, आम्हाला स्वतःलाच जायला लागायचं. आणि त्यातनं माझे मम्मी पप्पा दोन्ही पडले टीचर आणि मी असा. म्हणजे म्हणतात ना तेव्हा एक दिवा जळतो तेव्हा सगळ्यात जास्त अंधार कुठं असतो, दिव्याच्या खाली. माझे आई वडील दोघेही शिक्षक, मी असा. घरात एकटं लहानपणीपासून. म्हणलं खूप काय काय गोष्टी कंझ्युम केल्या. म्हणजे मला अजूनही आठवते, नॉनव्हेज विथ फॅमिली आलेत. ठीक आहे, लेट्स कम ऑन द मेन टॉपिक विच इज माझी 12वी. आमचा सेंटर 15 किलोमीटर लांब. आता पेपर सुरू झाले. कसा बसा किरकोळ अभ्यास करून मी म्हणलं की बाबा पेपरला जावं. आमच्या सीबीएसई वाल्यांचा आहे ना पहिला पेपर हा इंग्लिश असतो. मला माहित नाही का, म्हणजे त्याचा आम्ही अभ्यासही करून जात नाही. त्यात काय विचारतात, कॉम्प्रिहेन्शन, एसे रिडिंग, लेटर रायटिंग. त्याचा कधी उपयोग झालाच नाही कोविडमुळं. पण लेटर रायटिंग, एसे. तर आम्ही गेलोय सेंटरला. तर आम्हाला आहे ना आमचा एक मित्र होता, खूप स्पेशल मित्र होता. तर त्यानं आमच्यावरती दया केली. तो म्हणला की चलो मी तुम्हाला घेऊन जातो सेंटरवरती. सर तो आमच्यासाठी असा देव माणूस झाला, कोणतरी नेते आम्हाला सेंटरवरती. तर आमच्या आई वडिलांनी आम्हाला वाळीवर टाकलं. पण जेव्हा आम्ही सेंटरवरती गेलो ना, त्याचा बाप त्याला सोडून तसाच निघून गेला. म्हणलं भाई तुला ऑल द बेस्ट म्हणेल, चल पोरा चांगलं कर, काहीतरी म्हणेल, तसाच सोडून गेला. आम्ही गेलो. म्हणलं आता कळलं कुठनं आलायस, पेपरमध्ये माझं नाव लिही. असं झालं. आणि जर तुम्ही बघितलं असाल, नोटीस केलं असाल, जे लोक पोरं गरीब असतात किंवा असे मध्यमवर्गीय असतात ते एकटे जातात सेंटरला. पण जे अंबानीचे वडील असतात त्यांचं अख्खं खानदान सोडायला येतं. अख्खं खानदान सोडायला येतं. आत्या, मामा, लांबचा भाऊ, लांबची आत्या, होणारा नवरा, हा सगळे अख्खं गाव सोडायला येतं त्याला पेपरला. आणि आम्हाला खूप वाईट वाटायचं. अमन, प्रत्येकाला एक अमन सारखा मित्र असावा आयुष्यात. ठीक आहे, प्रत्येकाला. शाहरुख खानचे पिक्चर बघतातच, त्याला नाव दिलं जातं अमन. आम्ही गेलो नवोदयाला. एकतर एवढ्या त्या जंगलात गाव ते. मी सेंटरला गेलो
अमन आणि मी म्हणतोय आमच्या डोक्यात एक खुराफती आयडिया, बॉम्ब न उडवलं तर. अमन म्हणतोय पवार असं काय झालं ना पोलीस मला पकडतील बिकॉज माझं नाव अमन आहे. असं खरंच झालंय आमचं. म्हणजे लिटरली परवा CST ला पण आम्ही जेव्हा गेलतो, अमन पवार काय झालं ना पहिलं मला पकडलं. असं CST चा जोक होता आमचा. गेलो सेंटरला, पहिला पेपर इंग्लिश. आतमध्ये गेलो, पेपर लिहायला लागलो. प्रत्येकाला इन्व्हिजिलेटर एक येतो बरोबर, प्रत्येक क्लासला, प्रत्येक रूमला, प्रत्येक एक्झामच्या वेळेस एक इन्व्हिजिलेटर येतो. आमच्या वेळेस 2 इन्व्हिजिलेटर आले, एक जेंट्स एक लेडीज. मी परत आमण्याकडे बघितलं, आमण्यानं माझ्याकडे बघितलं. आमण्या इट इज लाईक जर कुठल्या मुलीला लागली तर लेडीज टीचर, जर कुठल्या मुलाला लागली तर जेंट्स टीचर. ठीक आहे, आम्ही परत बॅक टू नॉर्मल. परत मी आमण्याला बघितलं, आमण्यानं माझ्याकडे बघितलं. पवार जर सेम इन्व्हिजिलेटर आले तर पेपर. आणि युजली कसं असतं, मुलं जेव्हा पण कुठल्या सेंटरला जातात किंवा कुठेही जातात, फर्स्ट थिंग दे विजिट इज वॉशरूम. आम्ही पण पोरं गेलो, मुताऱ्या बघितल्या, कार्यक्रम केलं. आणि पोरांची स्ट्रॅटर्जी बघा, एक कंपार्टमेंट सोडून उभं राहायचं. आधीच पेपरचं टेन्शन आहे, हे जर नकोय. झाला कार्यक्रम, हँडवॉश होता तिथे. मी हात धुवायला गेलो. पंक्या म्हणून माझा एक मित्र होता, म्हणला पवार शेर हात नाही धुते. हे लक्षात ठेवा, शेर हात नाही धुते. गेलो रूम मध्ये, पेपर लिहिला. पहिला पेपर काय असणार, सोप्पा इंग्लिश, आत्मचरित्र लिहून आलो आमच्या. घरी आलो. दुसरा पेपर फिजिक्स, खूप टफ गेलता. लिटरली दुसरा पेपर म्हणजे फिजिक्स. आता त्या दिवशी एक वेगळीच करामत झाली. लवकर उठलो, आंघोळीला गेलो, तेवढ्यात मला मोन्याचा कॉल आला, पवार माझं फादर येत नाहीये. प्रश्न पडला, सेंटरला जायचं कसं, चालत तर जाऊन नाही शकत. म्हणजे मोटिवेशन झालं असतं लोकांना सांगायला की आम्ही सेंटरला पेपर लिहायला जायचो. माझं फादर स्टँड वरती होतं. मी फादरला एक कॉल केला, पप्पा अहो सेंटरला जायला प्रॉब्लेम येतोय. फादर 2 मिनिटात घरात. 2 मिनिटात, चल बाळा मी सोडतो तुला, पेपरला जा, पेपर इज व्हेरी इम्पॉर्टंट. गेलो फिजिक्सच्या पेपरला. आता पेपरला गेलो, आपल्याला सगळ्याला माहितीये आपला फिजिक्सचा मास्टर कसा असतो, फॉर्मल पॅन्ट, फॉर्मल शर्ट, स्पोर्ट्स शूज. म्हणजे पीटी टीचरला पण कॉम्प्लेक्स दिला असा फिजिक्सचा टीचर होता आमचा. आणि त्या दिवशी आमच्या आधीच फाटली आहे. आम्ही कसं सेंटरला जाऊन पोहोचलोय. आमचा सर बुलेट घेऊन आला, वा 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 आला. आमचं ठरलेलं कुणीही जाऊन त्याचे पाया पडायचे नाहीत, कुणी जाऊन पाया नाही पडायचे. पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये, आपण ज्या वर्गात असतो त्या वर्गात एक पोरगी असते आणि ती पोरगी तुम्हाला खूप आवडत असते. त्याला तुम्ही टर्म देता क्रश. ती जाऊन पाया पडली. अख्खा वर्ग माझ्याकडे बघितला, मी पण जाऊन पाया पडले. हे झालं, सेंटरला पोहोचलोय. वर्गात असं एक मित्र असतो, एक मुलगा असतो जो पेपरच्या बेंचवर बसून सुद्धा अभ्यास करत असतो. आम्ही नाही त्यातला, तो त्यातला होता. तो सेंटरच्या बाहेर अभ्यास करत बसलाय. आणि सेंटरमध्ये आम्ही चाललोय. तो सरांना प्रश्न विचारतोय, सर हाऊ डज अ जनरेटर वर्क्स. सर माझ्याकडे म्हणतायत. मी तर असं म्हणू शकत ना, सरांना माझी तिथेच मारली असते. रूम मध्ये गेलो, आधीच एन्झायटी एक्झामची. सर आला, म्हणला यू स्टँड अप, यू स्टँड अप, यू स्टँड अप. फाटली. तुम्हा तिघांना सेम सेट येणार आहे. पेपरचा सेम सेट होतो ना. म्हणलं ह्याच्या ज्या दिवशी रोल नंबर वाटले घेतला ना, त्या दिवशी आम्हाला कळलेलं की कुणाला कुठला सेट येणार आहे. तू आम्हाला सांगून आमचा एन्झायटी नको वाढवूस. त्यातनं मी ठरलो समाज सुधारक, लीडर, व्यक्तिमत्व. मला म्हणतो अख्ख्या वर्गाला शांत कर. अरे फादर आहे त्यांचा, मी अख्ख्या वर्गाला शांत करायला. फिजिक्सचा पेपर आला, क्वेश्चन बँक हातात आली. मला अजूनही आठवतंय, अव्हेंजर्स एंड गेम रिलीज झालता 27 एप्रिल 2019 रोजी. मी शाळा बंद करून त्या पिक्चरला गेलतो. आणि त्या दिवशी सरांनी खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट शिकवला आम्हाला, सेमीकंडक्टर्स. आणि ज्या दिवशी हातात पेपर आला ना, त्या दिवशी कळलं 70% पेपर हा सेमीकंडक्टर वरती. 70% पेपर हा सेमीकंडक्टर वरती होता. कसा बसा पेपर हातात आला, कॉन्फिडन्स गेन केला, काहीतरी पेपर लिहायचंय. आणि आमचा सिक्वेन्स कसा असायचा माहितीये का, पहिल्या बेंचवर पोरगी,
मग आमचे शेवते अण्णा, अमन, मी, माग माझी क्रश आणि त्या रो मध्ये ऍज युजल सगळं. आता व्हायची कशी, जर मला कॉपी जरी करावी लागली तर माझी स्कोप कुठं होता, पुढे. मागे करू शकतो का, नाही. इमेज कोणाची खराब होणार, माझी. नाव कोणाचं बुडणार, माझं. आधीच एक बिल्डअप करायला लागतं ना इमेज का हा खूप अभ्यास वगैरे. फिजिक्सचा पेपर आला, टरकून हातात आली, काय करायचं पण लिहायचंच आहे. पहिल्या बेंचवरची पोरगी हँग, शेवटी अण्णा लिहित चाललाय, आमन्या पण लिहितोय, मी आमन्या काय लिहितोय, पवार मला काही येत नाही पण ठोकतोय. पण त्यावेळेस मला कळलं की मित्र पण अभ्यास करतात, मित्र अभ्यास करून येतात. ते भले आपल्याला किती का सांग ना की बाबा मी काय अभ्यास केला नाही, पवार रात्रभर जागा होतो. म्हणजे लिटरली खरं सांगतोय, जर माझ्या 12वीत रील्स असते ना, रील्स, आजचा टॉपिक 12वी काटावर पास नाही, 12वी नापास असता. आणि 12th फेल पिक्चर म्हणला ना माझ्यावर म्हणला असता. तर पेपर सुरू झाला, त्या रो मध्ये या रोचा एक किस्साच वेगळा आहे. पहिल्या बेंचवर चाललाय पेपर, दुसऱ्या बेंचवर मुलगा बसलाय, मग एक मुलगी बसलाय, मला अजून एक मुलगा बसलाय. ती मुलगी बघा तिथे समोर त्याला म्हणते पेपर दाखव ना, पेपर दाखव ना. मागचा म्हणतोय मी दाखवतो ना, मी दाखव. ती म्हणते हे तू घ्यावेस, तिला पुढच्या जो पेपर बघायचा आहे. म्हणजे पुढच्या एवढा काय पेपर लिहिलाय काय माहिती. मागे अजून एक पोरगी इट्ट्या गोल. मी थोडासा कॉन्फिडन्स गेन करून मागे वळलो, तिला पण इट्ट्या गोल झालं. मग कळलं की ठीक आहे, स्कोप आहे, काहीतरी कुछ तर सिमिलॅरिटी है हम दोनों में. त्या रो मध्ये पण सगळ्यांची इट्ट्या गोल. तेवढ्यात मला असं कळलं आमचे शेवते अण्णा सप्लिमेंट घेत आहेत. मग कसं बस मी रेषा मारले, सर सप्लिमेंट. अख्खा वर्ग माझ्याकडे वळाला. कौन है वो, कौन है वो, कहां से वो आया, चारों दिशाओं में सप्लिमेंट आली. 5 मिनिटं अख्खा वर्ग शांत होता. 5 मिनिटं कुणाचीच हिंमत नाही झाली पेपर लिहायची. सप्लिमेंट मी घेतलेली. मग मी मागे जाणार शेवटी अण्णाला पण सप्लिमेंट घेतली, पण त्याला कुणी घंटा रिस्पॉन्स नाही दिला, कारण की आय वॉज द फर्स्ट. सो ऑलवेज रिमेंबर, फर्स्ट स्टेप काउंट्स, फर्स्ट पर्सन काउंट्स. एव्हरीवन लक्षात ठेवी, मी लर्न फ्रॉम, नो अनदर. कोण गेलता माहित नाही कोणाला. फिजिक्सचा पेपर झाला, आम्ही सगळे असा शिवी नाही घेत पण झाला असा मूड घेऊन आम्ही असं बाहेर आलो सेंटरच्या. कुणी कुणाशी काही बोलत नाहीये, ह्याची गॅरंटी नाहीये की आम्ही पास होऊ की नाही. फिजिक्सचा पेपर काय लिहिलं आम्हाला माहित नाही. बाहेर आलो, त्या दिवशी अजून एक प्रश्न पडला मला, घरी कसं जायचं, कारण की फादरनं सोडलंय. मग एक मित्र म्हणलं चल आय विल ड्रॉप यू. मी त्या गाडीत बसलो. गाडीत बसल्यावरती गाडी सुरू झाली, त्यावेळेस कळलं त्याचे मम्मी पप्पा दोघे फिजिक्सचे टॉपर. त्याच्या प्रश्न ते आमच्या क्वेश्चन पेपरची उत्तरं देत होती आणि मी 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 हे शोधतोय, सिमिलॅरिटी शोधतोय. मी असं काहीतरी लिहून आलो असेल, काहीतरी 1%, 2%, 3%, 4%, 5%, काहीच नाही. मी काहीच नाही लिहून आलो त्यातलं, लिटरली काहीच नाही. त्यातलं एक अजून एक भीती अशी होती, पेपर सुटल्यावरती ते नवोदयाचा प्रिन्सिपल आमच्याकडे आला आणि म्हणला पेपर वॉज व्हेरी इझी बॉईज, पेपर वॉज व्हेरी इझी. एका वेगळ्या भीतीमध्ये. आता कसं कसं घरी आलो, झोपलो, तर डायरेक्ट दुसऱ्या पेपरला उठलो, केमिस्ट्रीचा. आय हॅव अ व्हेरी बॅड रिलेशनशिप विथ केमिस्ट्री. इतकं की मी केमिस्ट्री इन्स्पायरचा हुडी घेऊन आलतो, मॅच होत नव्हता कलर म्हणून मला कपडे बदलावे लागले. इतका माझा आणि केमिस्ट्रीचा 36चा आकडा आहे. ठीक आहे, केमिस्ट्री पेपरला गेलो. मी केमिस्ट्रीच्या पेपरला बसलो तरी मला एन्थॅल्पी म्हणजे काय माहित नव्हतं, बॉन्ड काय माहित नव्हतं, बॉन्ड कसा जुळवतात माहित नव्हतं. आणि आता हे अजून एक सांगतो, केमिस्ट्रीची फाटलेली म्हणून सकाळ सकाळी मी एका कार्यक्रमाला गेलतो. तो कार्यक्रम चालू असतानाच मला माझ्या मित्राचा कॉल आला, पवार लवकर चल पप्पा सोडतायत. तो कार्यक्रम अर्धवट ठेवून मी सेंटरवरती आलतो. सेंटरवरती आल्यावरती त्या कार्यक्रमाची मला हाक आली म्हणून मी सेंटरवरतीच गेलो. कार्यक्रम आवरला, बाहेर आलो. त्या दिवशी कळलं हँडवॉश नव्हता. मग मला पंख्याचे शब्द आठवले, पवार शेर. सेंटरला गेलो, पंख्याला म्हणलं पप्पा पंख्या आय लव्ह यू. पंख्यामध्ये कुठला फ्लेवर, सॉरी सेंटचा फ्लेवर. हे झालं. कसा बसा केमिस्ट्रीच्या पेपरला बसलोय. त्या दिवशी मी माझी लाज, लज्जा, शरम सगळं विसरलो. मागं वळून प्रश्न विचारले. डेअरिंग, गट्स काहीच नव्हतं येत आम्हाला केमिस्ट्री पेपरला.
अख्ख्या वर्गात फक्त शेवटे अण्णा आणि अमन आणि त्या रूम मध्ये 2-3 पोरं पेपर लिहित होते. त्या दिवशी मला अजून एक जीवनाचं कडू रहस्य कळलं. मित्र अभ्यास करून येतात, तुम्ही पण अभ्यास करा, मित्रांच्या भरोश्यावर राहू नका. खरंच आता केमिस्ट्रीचा पेपर कसा बसा लिहितोय तेवढ्यात त्या एक्झामिनरला कळलं की या पोरांच्या खरंच इतक्या गुल झाल्यात, ह्यांना काहीतरी सोडत दिली पाहिजे. तो म्हणला, बाळांनो काही पण करा, फक्त आवाज करू नका. बरोबर सर, असं म्हणलं. सुटलो आम्ही, सुट्टीच नाही. तिला म्हटलं नको दाखवूस, आमने मला दाखवणार. आमण्याकडं अख्खा पेपर छापला आमण्याचा मी. तो एक्झामिनरने जर बघितलं असतं ना, माझं नाव आमन लावलं असतं. अख्खा पेपर छापला मी, अख्खा पेपर केमिस्ट्रीचा या हातात घेऊन. सगळ्यात वाईट भीती आयुष्यातली केमिस्ट्रीच्या पेपरची. तो ह्याचा नवोदयाचा प्रिन्सिपल माझ्या समोर उभा आहे, तरी पण मी कॉपी करतोय. मला तो इन्व्हिजिलेटर म्हणतोय, बाळा काहीतरी लाज ठेव, माणूस बसलाय. म्हणलं अरे लाज नाही, या माणसापेक्षा माझा बाप घरी बसलाय. या पेपरात नापास झालो तर तो लावल माझे. केमिस्ट्रीचा पेपर झाला, समाधान आला, आम्ही पास होऊ शकतो, काही ना काहीतरी होऊ शकतो. नंतर ना आमचा मॅथचा पेपर होता. मॅथला 10 दिवसाच्या सुट्ट्या. मी घरी रोडीज बघत बसलो. त्यावेळेस नुकताच नेहा धुपियाचा तो डायलॉग फेमस झाला, इट्स हर चॉईस. मॅथचा पेपरचा कसा बसा अभ्यास करून आम्ही चाललोय सेंटरवरती. मी आमण्याला विचारलं, आमण्या अभ्यास केला का? आमण्या म्हणतोय नाही. मी म्हणलं का? तेवढ्यात मोने म्हणला, इट्स हर चॉईस. ठीक आहे म्हणलं, चाललंय. मॅथच्या पेपरच्या वेळेस नुकतीच कोविडची वेळ आलती साताऱ्यात. ठीक आहे, साताऱ्यात काय ऑल ओव्हर इंडियात. त्यावेळेस एक सॅनिटायझरची बॉटल 150-150 रुपयाला भेटत होती. 150-150 रुपयाला. म्हणजे जेवढा खर्च मी माझ्या पेन, पेन्सिल, सिस्पेन्सिल, स्केल ह्याच्यावरती नव्हता केला ना, तेवढ्यापेक्षा जास्त खर्च मी त्या सॅनिटायझर वरती केला. आता हे झालं, सेंटरवरती बसलो. आम्हाला 1 मीटरच्या अंतरावरती बसवलं. म्हणजे कळते तुम्ही, माझ्यामध्ये आणि माझ्या क्रश मध्ये 1 मीटरचा अंतर. आणि ते आता वाढतच गेले, ते कधी जवळ आलंच नाही. कोविड इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. गेलो सेंटरला, बघतोय 1-1 मीटरचा अंतर आहे आमच्या दोघांमध्ये. मी आमण्याला म्हणलं, आमण्या इट इज व्हेरी रॉंग. आमण्या म्हणतोय इट्स हर चॉईस. बसलोय पेपरला. आता या दिवशी माझ बघा, माझी क्रश मला विचारते, ह्याचं उत्तर दाखव ना, ह्याचं उत्तर दाखव ना. म्हणलं नो. टॉप केले, टॉप मॅथ्स टॉप. हा कसं बस पेपर होता 80 मार्काचा, मी ठरलो टॉपर 40 मार्काचा. म्हणजे विचार करा माझ्या खालचे किती टॉपर असतील. पण घरच्यांसमोर माझ काय केला, टॉप केलाय, टॉप. आता त्या दिवशी असं होतं, मॅथचा पेपर झाला आणि बायफर्गेशन पडले लँग्वेज सब्जेक्ट मध्ये. त्यामुळे तो दिवस असा होता की मी शेवटचं माझ्या क्रशला बघितलं, शेवटचं तिच्याशी बोललो. सेंटरच्या बाहेर आलो तर बघतोय तिचे वडील आले, ती गाडीत बसली, ती निघून गेली. तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे, मी परत तिला कधी बघितलंच नाही. हा आयुष्यात खूप मोठा दुःख आहे माझ्या. तर मॅथचा पेपर झाला, एक पेपर बाकी होता कम्प्युटरचा. यू गाईज नो कम्प्युटर मीन्स हे आपला टॉपिक आहे ब्रो. तो पेपर पोस्टपोन झाला, नंतर मग तो पेपर कॅन्सल झाला. म्हणजे ज्या पेपरामुळे मी माझ्या वर्गात चुकून माकून टॉप केला असतं, तो पेपर पोस्टपोन होऊन पेपर कॅन्सल. आणि मग आमचा क्रश ही गेली, पेपरही गेला, लॉकडाऊन आलं. आता काय करायचं? गेलं सगळं गेलं. आता मग रिझल्टची प्रक्रिया अशी आली की तुमचे जे ऍव्हरेज आहेत ना वरचे, ते तुमच्या शेवटच्या पेपरला दिलं जाणार. तुम्हाला वरच्या परफॉर्मन्स माहितीच आहे माझा. इंग्लिश चांगला, फिजिक्स गेला, केमिस्ट्री काटा पास, मॅथ्स टॉपर 40चा. आणि कसा बसा हे सगळं कम्युलेट करून आमचा रिझल्ट आला. तोही मी लॉंग डिस्टन्स मध्ये बघितला. ठीक आहे, रिझल्ट आला, मी रिझल्ट बघितला आणि त्या दिवशी मी काटावर पास झालो. आणि त्या दिवशी माझी मम्मी खूप अशी इमोशनल झाली, रडली. मला म्हणली, आय वॉन्टेड यू टू बिकम द टॉपर ऑफ द क्लास बट यू हॅव डिसअपॉइंटेड मी. त्या दिवशी मी माझ्या मम्मीच्या डोळ्यात अश्रू बघितले आणि त्या दिवशी मी ठरवलं की मी आयुष्यात काही का करेना, लोकांच्या चेहऱ्यावरती मी आनंद नक्कीच आणणार. आय विल बी अ कॉमेडियन. मग काय, कोविड आलं, आमचा धंदा सुरू झाला. आज त्याच धंद्यावर चाललंय सगळं, तुमच्या समोर पण तेच करतोय. तर अशी होती माझ्या कहाणी, माझ्या या इन्सिडेंटची, की 12वी काटावर पास.
कसा बसा मी झालो काटावर पास आज. नंतर ना मग मी बॅचलर्स केलं, ते पण मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम मधनं. आणि आता मी बेरोजगार फिरतोय, कसं बस शोज करतोय. तर हाच होता. आणि खूप असं दडपण आलतं की आज एवढं कसं करायचं, कसं बोलायचं. प्रिपरेशन तर काहीच केलं नाही ना 12वीत ना. आज कसं बस तुमच्या समोर आलो, तुमच्या समोर काय म्हणतो. बाय द वे एक गोष्ट सांगायची होती, रिलेशनशिप मध्ये आलोय म्हणून म्हणलं की ठीक आहे, पण साताराच खूप भरपूर आहे. म्हणजे मला चष्मा आहे, नुकताच नंबर वाढलाय, म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हणले एक काम कर बाळा, हिरवळीत जास्त जात जा. म्हणून मी गाडी काढली आणि खणाळीतनं गेलो. मग तिकडनं मी दुर्गाला जाऊन बसलो आणि आता किओस कॅफे उघडलंच आहे म्हणून इथं येऊन बसतो. आणि मी एक गोष्ट खूप ऑब्झर्व केली, घाटात ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलंय नाही का. घाटात ऍक्सिडेंटचं प्रमाण, कारण की आपलं लक्ष पुढे नसतं, बाजूला असतं. कोण काय करते, रात्रीच खेळ चाले, अंधेरी रात में दिया तेरे हात में. हा पिक्चर आहे बघा, खूप चांगला पिक्चर आहे हा, खूप चांगला पिक्चर आहे, नक्की बघा, आवर्जून बघा. कसं ते काय ते सिल्लॉट का काहीतरी म्हणतात, त्याच्यात त्यांना काही ना काहीतरी करायचं असतं, म्हणून आपलं लक्ष बाजूला कमी, सॉरी समोर कमी, बाजूलाच जास्त असतं. त्यातनं आता मी बघितले सकाळ सकाळी अंकल लोक पळायला चालू लागलेत घाटात संडेचं खूपच. कारण तुम्हाला पण माहितीये, म्हणजे मॅरेथॉनला लोक सगळ्यात जास्त का पळतात, ह्याच्यासाठीच. काय घरी स्कोप नसतंय, बाहेर तरी असतंय. असं घाटाची स्टोरी आपल्या. म्हणजे मी प्रमोदला जातो भजी खायला, लोक प्रमोदला येतात खूप काय काय करायला. तर अशी स्टोरी आहे साताऱ्याची. आणि साताऱ्यात स्पीड ब्रेकर पण भरपूर आहेत. आय गेस स्पीड ब्रेकर भरपूर आहेत. तर एक छोटा जाता जाता सोशल मेसेज देऊन जातो, हेल्मेट घाला, गाडीची नंबर प्लेट बघा, गाडीच्या मागे काय लिहिलंय ते बघा, ट्रॅफिक कमी करा, त्यासाठी ह्याचा वापर करा, रील्सचा वापर नका करू, तिथे जाऊन करायचा. आणि जर उद्या चुकून माकून माझी न्यूज आली वडा गेला म्हणून, तर कारण तुम्हाला माहितीच आहे, कोणाची तरी ठोकली गाडी आणि मागे काहीतरी लिहिले, कळते तुम्हाला. असे 2-3 किस्से आहेत साताऱ्यातले. लय बोलायचं होतं माहितीये का मला, अक्षरशः असे 1, 2, 3, 4 लय किस्से होते, पण मार खायचे धंदे करतील मी. आणि काही करा, कळते का तुम्हाला, एक वेळ घरी बसून राहावा, कार्यकर्ता बनू नका. कार्यकर्त्याची घंटा काही इज्जत नाही तो. म्हणजे काल मी एका कार्यक्रमाला गेलो, 6 वाजल्यापासून येणार 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 येणार, हे कर ते कर, आले. कोण तू? त्यामुळे घरी बसा. माझं पण तसं झालं, आय वॉज लाईक काय. सो लाईफ इज ऑलवेज रिमेंबर वन थिंग, लाईफ इज टू शॉर्ट टू आर्ग्यू. टन 1 टन, जस्ट डू अँड मूव ऑन. If someone says no, move on. Another opportunity is waiting for you. You know? आणि हा अख्खा शो मी 35 रुपये लॉस मध्ये जाऊन करतोय. 35 रुपये लॉस मध्ये. कारण की माणसाच्या आयुष्यात 3 गोष्टी असतात, खाज, माज आणि पश्चाताप. कळतंय? तर ही माझी खाज होती की लोकांसमोर हे करायची, माझा माज आला करायचंय, आता पश्चाताप होतोय की तुम्ही हसलाच नाही. थँक्यू. आणि अरे हाय हो, संपू द्या आधी, थांबकी जरा, आठवत नाही काय बोलायचं, आठवण झालंय, म्हातारा झालंय, आठवतंय. हा बाय द वे, मी मागाशी झोपेचं बोललो, आजकाल माझी स्वप्न पण लय पूर्ण व्हायला लागले, खरंच पूर्ण व्हायला लागलेत. म्हणजे मला परवा आता लास्ट वीक एक स्वप्न पडलं की माझ्या गाडी 4 व्हीलरचा ऍक्सिडेंट झाला. बाय द वे मी 4 व्हीलर घेतली सेकंड हँड. तर मी 4 व्हीलरचा ऍक्सिडेंट झालाय. दुसऱ्या दिवशी माझं फादर असं लो कॉन्फिडंट होतं. मी म्हणलं फादर चला ना जरा राईडला जाऊ. फादरनं घेतली गाडी, फादरनं तिसरं गेट बूम ठोकली गाडी. म्हणजे आल्या रात्री मी स्वप्न बघितलं की माझा ऍक्सिडेंट झालाय, दुसऱ्या दिवशी गाडी ठोकली. ते बरं फादरनं ठोकली, मी ठोकली असं तर इन्शुरन्स कंपनीमध्ये मला भांडी घासत बसायला लागला असतं. त्याच्याच दुसऱ्या आठवड्यात मला स्वप्न पडलं की मी स्टँडअप शो करतोय, माझा फर्स्ट सोलो स्टँडअप शो, आणि तिथे जाऊन पण मी पातळ. दुसऱ्या दिवशी मी किओस्कला आलो, शिवमदा म्हणला वडा चल तुझा एक स्टँडअप शो ठेवूयात. माझ्या आधी तिथंच फाटली. बट मी खूप कंट्रोल केलाय, तुम्हालाही माहितीये, घरात पण नाही केलं. घरात कसं जे लोक स्टार्टिंग पासून आहेत त्यांनाही माहितीये, घरात खूप खूप कंट्रोल करून आलोय मी इथं. तर अशा प्रकारे इथं मी ब्रेक घेतो. आय डोंट थिंक की माझं जे स्टँडअपचं स्वप्न बघितलेलं ते मी आज खरं नाही केलं, कारण की ते पण माझ्याच हातात आहे मला. त्यामुळं दॅट वॉज माय शो.
आय ट्राईड माय लेवल बेस्ट टू एंटरटेन यू गाईज. आणि एक शेवटचा एक हे सगळं म्हणजे शेवटचा एक डिस्क्लेमर देतो की जे तुम्ही आतापर्यंत ऐकलंय हे अस्तित्वात खरं नाहीये, हे सगळं खोटं आहे. मी अजूनही सिंगल आहे. 12वीत मला चांगले मार्क्स पडले. आणि तिसरी गोष्ट, मी रूल्स फॉलो करतो. त्यामुळे दॅट वॉज माय टाइम. मी घड्याळाला बघतो कारण की मला रेकॉर्ड करायचं की मी एकटाच करेन, पण किती का करून एकटाच महिन्यात झाले. एवढंच आहे बोलायला माझ्याकडे, अक्षरशः फक्त एवढंच आहे. पण ते ह्याचा वापर करा जाता जाता म्हणी, नाहीतर यू नो ना द आयडिया बिहाइंड मेकिंग इट. अशाच 2-3 गोष्टी आहेत. आणि लवकरच इलेक्शन येत आहेत. आपले खूप नेतृत्व साधारण उभं राहणार आहे इलेक्शनसाठी. तुम्हाला माहिती आहे कोण त्या माणसाने मला आज कॉन्फिडन्स दिला इथून बोलायचा. त्या माणसाने SRK इन्स्पायर केले मला इथून बोलायचं. आणि एक ते स्पायडरमॅन मध्ये म्हणे बघा, वेरेवर आय गो आय सी हिज फेस, वेरेवर आय गो राजवर आय सी हिम. पांढऱ्या मिस्टोवरती बडे बाल होती. म्हणजे जर त्याच्यावरती ते गाणं केलं ना, बोले जो कोयल हाथों में, त्याच्यावरती सूट होईल माहिती का, 1 नंबर सूट होईल त्या माणसावरती गाणं. तर जय बिचुकले बाबा असं म्हणून मी माझा शो इथं थांबवतो. आय एम रिअली थँकफुल अँड ग्रेटफुल की तुम्ही आलात, 1 तासासाठी माझं सहन केलं, ऐकलं. अँड आय होप की मी तुम्हाला काय म्हणतो त्याला एंटरटेन करू शकलो. दॅट वॉज माय टाइम गाईज. आय एम रिअली थँकफुल. फायनल थँक्यू. आता नाही येणार बरं. थँक्यू सो मच तुम्ही आलात. थँक्यू सो मच टीम फ्युजन एंटरटेनमेंट. त्यांनी हा शो लावला आणि सगळ्यांनी एवढं कॉपरेट केलं. म्हणजे 7चा टायमिंग दिला तरी काय जण 5:15, 6, 6:30 आला. अभि सर, आय थिंक आय हॅव नॉट डिसअपॉइंटेड यू अँड युअर फ्रेंड्स. आय हॅव ट्राईड माय बेस्ट ऑफ डुईंग इट अँड दॅट्स इट. मी अजून बघतो 1 तास पूर्ण कधी वाटायला, पण ते महिन्यात झाले. वेळेला पण लाज वाटायला लागली किंवा जातोय. पण दॅट्स इट. मी थांबवतो आणि थँक्यू सो मच तुम्ही आलात. अँड आय होप आय वॉज एबल टू एंटरटेन यू गाईज. थँक्यू सो मच. दॅट वॉज माय टाइम गाईज. थँक्यू सो मच. झालं प्लीज झालं. यू कॅन एन्जॉय द कॉफी. ऑल्सो हॅपी विकेंड, हॅपी मकर संक्रांती तुम्हाला सगळ्यांना. एक गोड सुरुवात करा, कधी पेढा नका होईना पण करा. सावली मी गाणीली तो आवडीने प्रसिद्धीला हावरी, हीच काला माझी माऊली. मी सावरी जे पण घेईन छातीवर, जोवर या शरीराची साथ नंतर विस्कटणार मातीतच. तुम्ही सीन मिरवा खांद्यावर, मी नाचवणार बोटांवर. किंमत निलाय की माझी मोजत नाही नोटांवर. विश्वासनी भरोसा जर स्वतःवर.